नमस्कार, आवाज मीडियाच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. मी सुनीता शिंदे. जे पाहिले तेच दाखवणार या ध्येयाने चालू घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहूयात आजच्या हेडलाईन्स. सांगलीतील एका रिक्षा चालकाला भावानेच केले बेघर. आवाज मीडियाचा स्पेशल रिपोर्ट. लक्ष्मीनारायण कॉलनीत राहणारे मोतीराम विनोबा भाट मूळचे बागलकोटचे रहिवासी असून सांगली व्यवसायानिमित्त मोतीराम भाट यांनी स्वतः काबाड कष्ट करून पानपट्टीचा व्यवसाय करत लक्ष्मीनारायण कॉलनीत 1.25 गुंठा जागा खरेदी केली. परंतु त्यांचे सख्खे भाऊ सुभाष भाट व भाऊजेने मोतीरामला सांभाळ करतो असे सांगून कसेबसे सांभाळ केला. कारण मोतीराम हा सांगलीमध्ये रिक्षा चालवतो. त्यांचा रिक्षा व्यवसाय चालत असताना त्यांना स्वतःचा पाय गमवावा लागला व दुसरा पायही निकामी झाला. अशी परिस्थिती निर्माण झाली. मोतीरामचे जगणे असह्य झाले म्हणून भावाला घरात राहण्यास बोलावले. यांचा फायदा घेत सुभाषने अपंग भावास गेली 2 वर्षे त्याच्याच घरातून बाहेर काढले. आज ते सांगली स्टँड नजीक असणाऱ्या शिवराज पेट्रोल पंपावर रिक्षा लावून रिक्षातच झोपतात व तेथेच अंघोळ व दिनचर्या उरकतात. त्यास काही रिक्षाचालक मित्र जेवण नाश्ता पुरवतात. असा प्रकार गेले 2 वर्ष चालला असून आज तो पूर्णपणे बेघर झाला आहे. रिक्षा चालक भावास विचारण्यास गेले असता त्यास मारहाण करून बाहेर ढकलून दिल्याचा प्रकार घडला. आवाज मीडियाच्या ऑफिसवर येऊन मोतीरामने सत्यकथा कथन केली म्हणून हा प्रकार उघडकीस आला. सदर रिक्षा चालक आपली दिनचर्या कशी करतो हे त्यांचे मित्र व पेट्रोल पंपावरील कर्मचारीही सांगतात. यावर रिक्षा संघटना अध्यक्ष व सामाजिक संघटना का पुढे येत नाहीत असा सवाल उठतो. म्हणून आवाज मीडियाच्या टीमने पुढाकार घेऊन त्यांची सत्य परिस्थिती उजेडात आणण्याचा हा एक स्पेशल रिपोर्ट जनतेसाठी सादर केला आहे आवाज मीडियाच्या न्यूज चॅनलने. हॅलो, माझं मोतीराम विठोबा भाट, राणा खुदगाव माझं बागलकोट. त्यानंतर सांगलीला आलो. सांगली दुकानात काम केले मी. तिथनं रिक्षा शिकलो. रिक्षाचा ॲक्सिडेंट झाला. माझा पाय कट झाला रिक्षात. त्यानंतर मी पानपट्टी दुकान टाकलो. त्यानंतर मी पैसा कमवला. त्यानंतर मी जागा घेतली लक्ष्मीनारायण कॉलनी, अप्पासाहेब पाटील नगर लक्ष्मीनारायण कॉलनी. तिथं जागा मोकळी घेतली. त्यानंतर भावाला आईने म्हणजे ठेव तिथं, असं नका राहू दे, राहतोय म्हणून मी त्याला तिथं ठेवलं. घर बी बांधलं स्वतःचं पैशाचं. पानपट्टी काढली. 3-4 वर्षानंतर परत मी रिक्षा चालवायला आलो एका पायावर. तिथं थोडा पैसा कमवून हेच केलं. मग घर बांधलं. रिक्षाकडे पोरींचे लग्न 1-2-3 लग्न केली. आणि ह्यांनी मला धोका दिले, तुला सांभाळतो ते करतो म्हणून. त्यानंतर मला माझा भाऊ सुभाष विठोबा भाट संध्याकाळचं दारू पण दररोज अंगावर मारायला यायचं. मला दारूतून आले असं रातभर सुमून द्यायचं नाही मला. तेवढ्या त्यांच्या किती माझी भावजं सुभाष विठोबा भाट ती मला धोका दिली आणि मला यांनी नोटरी करून घेतले. तुला सांभाळतो ते करतो म्हणून लिहून दे मला दिले, सांभाळतो म्हणून. नंतर लिहून दिलं. त्यांचा अर्धा कपाचा चहा मला मी देत नाही. माझं मी का कुत्र्याचा राहायचा, झोपायचा, जायचा. तर नंतर मी यांची किटकिटमुळं रात्री मारतो म्हणले, मी तुला खराचच करतो, तेच करणार आहे मी. तेवढ्या करता मी घर सोडलं. यांनी मला काय करत नाही. ते लिहून दिले, काय करते, यायचं नाही, काय नाही. तेवढ्या करता मी स्टँडवर शिवराज पंपावर मी झोपते. आता आज का 2 वर्ष झाली मी झोपते तिथं. बायनांबळ करतोय. माझं गाडी रिक्षा सगळं सामान आहे तेवढ्या करता. आणि माझी जागा मला परत मिळावं, मला न्याय मिळावा म्हणून मी पत्रकार आता आज आलोय.
मी एक रिक्षावाला आहे आणि हा जो चंदू रिक्षावाला आहे हा अपंग असल्यामुळं आणि त्याला घरातून लोकांनी त्याच्या बाहेर काढल्यामुळं समजल्यामुळं मी त्याला मेसचा डबा वगैरे त्याच्या ह्यानं मी आणून देतोय आणि तो इथंच पंपावर घेऊन इथंच रिक्षातच झोपतो. त्याचे हाल आम्हाला बघवत नाहीत म्हणून आम्ही शक्यतो आम्हाला जेवढी मदत करता येईल आमच्यापर्यंत तेवढी मी मदत करतो. बोला. हां, आणि मला असं समजलं आहे की त्याच्या स्वतःच्या सख्या भावानेच आणि त्या भावजाने त्याला घरातून बाहेर काढून त्याची जागा त्याच्याच नावाची घर सगळं त्यांनी बळकावून बसलेत आणि हा मालक असून स्वतः हा आता घराच्या बाहेर आहे असं आम्हाला समजलं आहे. त्यामुळं त्याला आम्ही एक माणुसकीच्या दृष्टीनं आम्ही मदत करायला आणि त्याला त्याचं ते घर आणि जागा ही त्याची त्याला परत मिळावी अशी आमची अपेक्षा आहे. त्याला न्याय मिळावा ही आम्हाला आमची इच्छा आहे. मी गेली 2 वर्ष झाले यांना रिक्षा इथंच लावत्याला बघतोय, इथंच झोपत्यात, इथंच जेवत्यात. असं कळलं की त्यांच्याकडून त्यांच्या घरच्यांनी त्याला बाहेर काढले असं कळालं.